भीमा कोरेगांव में 208वें शौर्य दिवस पर विजय स्तंभ पर सलामी देने के लिए प्रदेश और देश भर से भीम अनुयायी बहुजन भाइयों की भारी भीड़ उमड़ी। सत्य शोधक युवा प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र की टीम ने तेज धूप में प्यासे अनुयायियों को पानी बांटकर प्यास बुझाई। आगे चलकर गतिविधियां क्रियान्वित की जाएंगी, ऐसा प्रतिष्ठान की पदाधिकारियों ने कहा। युवाओं ने एकजुट होकर बीड़ा उठाया है और जनसेवा का व्रत लिया है। इस मौके पर संस्थापक जानवी राजू जंगले, आतिश जंगले और शुभांगी जंगले ने कहा कि ये संस्था भविष्य में शैक्षणिक और सामाजिक गतिविधियों पर ध्यान केंद्रित करेगी। इस फाउंडेशन की सामाजिक प्रतिबद्धता, मानवता को विकसित करने वाली प्रेरक पहल की व्यापक सराहना की जाती है। भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिनी आपण दरवर्षी येत आहे। यावर्षी आपण एक सेवाभावी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवलाय। एकूणच तरुणांनी राबवलेला हा उपक्रम काय आणि नेमकी ही संकल्पना काय आहे? जय भीम। माझं नाव जानवी जंगले आणि मी फाउंडर ऑफ सत्यशोधक युवा फाउंडेशन आणि आम्ही हा जो कार्यक्रम केलेला आहे हा पाण्याचा संघर्ष जे बाबासाहेबांनी सहन केलंय, त्यामुळे आम्ही फक्त पाण्यापासून स्टार्ट केलेली आहे। आमचं फाउंडेशन आता जस्ट 1 जानेवारी पासून स्टार्ट केलेलं आहे आणि आमचं हे छोटं कार्य आता पाण्याच्या संघर्षापासून ते शिक्षणाच्या संघर्षापर्यंत आम्ही नेतो। काय कसा प्रतिसाद होता एकूणच आणि पुढच्या वर्षी आपले काय अभिनव उपक्रम संकल्पित आहेत? हा फाउंडेशन फक्त माझी आणि माझ्या टीमची जबाबदारी नाही, ही सगळी तुमची जबाबदारी आहे, ह्या सगळ्या समाजाची जबाबदारी आहे। तर समाजाने मदत केली तर ऑब्वियस बात आहे की नेक्स्ट इयर ह्याच्यापेक्षा चांगलं कार्य करूया। भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला आपण या ठिकाणी पाणी वाटप केलेलं आहे आणि सर्व तरुण आपण आहात आणि हा अभिनव आणि विधायक असा सेवाभावी उपक्रम आपण राबवलाय। काय नेमकी आपली भावना आहे? काय नाव आपलं आणि कुठून आलात? जय भीम। मी हडपसर मधून आलोय आम्ही आणि आमचं सत्यशोधक युवा फाउंडेशन हे आणि आमची पूर्ण टीम आहे। आम्ही हा उपक्रम ह्यासाठी राबवला आहे की जे गावाखेड्यातून व्यक्ती आलेत, म्हणजे जे अनुयायी मानवंदना देण्यासाठी आलेत, त्यांच्यासाठी थोडीफार आमच्या फाउंडेशन कडून मदत झाली पाहिजे। आणि जे युवा आहे, जे म्हणजे आता जे तरुण पिढी आहे, त्यांनी आपल्या परीने काही ना काही मदत केली पाहिजे। त्यासाठी आम्ही हा उपक्रम केला आहे आणि ह्यापुढे दरवर्षी आम्ही मानवंदना देण्यासाठी जे येणारे आहेत अनुयायी, त्यांच्यासाठी आम्ही असाच उपक्रम करणार आहे। तरी साधारणतः आपण पाणी वाटप केलेलं आहे, किती प्रमाणात केलंय यापेक्षा महत्वाचं आहे की आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। प्रेरणादायी हा उपक्रम आहे। साधारणतः कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळाला? किती बॉटल्स आपण वाटप केले? आम्ही 4 ते 5 हजार बॉटल वाटप केल्यात आणि त्यामध्ये सर्व अनुयायांनी शांततेने पाणी बॉटल घेतल्या आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालाय।